नमस्कार मैत्रिणींनो, वेदांती आणि ज्योतीच्या रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण थालीपीठ बघणार आहोत। तर ही भाजणी मी तयार करून ठेवलेली आहे। तर मी 1 वाटी भाजणी घेतली आहे। त्याच्यामध्ये बारीक चिरून कांदा टाकला आहे। त्यासोबत हिरवीगार कोथिंबीर टाकली थोडीशी, आणि त्यासोबत आपण काही मसाले टाकणार आहोत। तर त्याच्यामध्ये मी धनेपूड, त्यासोबत हळद, लाल तिखट हे आणि चवीपुरतं मीठ टाकून आपण पीठ टाकून मळून घेऊन घेणार। पिठाचा गोळा करून तयार करू आपण। त्याच्यानंतर आपण डायरेक्ट तवावर, म्हणजे आपला तवा गरम करायला ठेवला आहे, तव्यावर आपण थापणार आहोत थालीपीठ। तवा गरम झाला आहे, त्याच्यावर थालीपीठ आता थापून आपण त्याला झाकून ठेवणार आहोत। थोडंसं पातळ थापायचं, म्हणजे ते खुसखुशीत होतं आणि छान पातळ होतं, चवीला पण छान लागतं। तर मी थापून घेतले आणि थोडेसे बारीक होल करायचे, त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं, कारण की खालून व्यवस्थित भाजलं पाहिजे त्यासाठी। तर आपण भाजून घेतलं आहे। त्यासोबत आपण वरती झाकण ठेवू शकता, नाही ठेवलं तरी चालेल, आणि त्याला आपण थोडं खालून भाजून झाले की आपण उलट्याने पलटी करून घेऊया। एका बाजूने भाजून झाले, आपण आता पलटी करूया। हे बघा, मस्त भाजलं गेलं आहे। अजून थोडासा वेळ आपण तेल टाकून भाजून घेऊया, आणि नंतर मग तुम्ही ह्याला सर्व करू शकता। थालीपीठला तुम्ही दह्यावर सर्व करा, खूप छान लागतं। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाय।